सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असलेला शिवरायांचा पुतळा कोसळला। पुतळा कोसळण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट। 4 डिसेंबर 2023 रोजी मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं होतं। सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदलाची पहिली प्रतिक्रिया। दुर्घटनेप्रकरणी निवेदन जारी करत खंत व्यक्त केली। दुर्दैवी अपघाताच्या कारणाचा त्वरित तपास करण्यासाठी राज्य सरकार आणि संबंधित तज्ज्ञांसह नौदलाकडून पथक नियुक्त। लवकरात लवकर पुतळा दुरुस्ती, पुनर्स्थापना आणि पुनर्स्थापित करण्यासाठी नौदलाची पावलं। शिवरायांचा पुतळा कोसळणं दुर्दैवी। पुतळा नौदलानं उभारला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। नौदलाचे अधिकारी राजकोट किल्ल्याला भेट देणार, शिंदेंची माहिती। राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारला, त्यांच्यावर सुमोटो दाखल करण्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश। पुतळ्याच्या संपूर्ण कामाची आणि निगा राखण्याची जबाबदारी नौदलाची होती, चव्हाण यांची प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो। या संपूर्ण प्रकरणामध्ये संबंधितांवर गुन्हे दाखल केलेले आहेत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात केलेली हलगर्जी सहन केली जाणार नाही, तातडीनं यावर कारवाई करून येत्या 2 महिन्यात पुन्हा शिवरायांचा पुतळा बसवण्यात येईल, मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा उभारण्याला प्राधान्य, पुतळा कोसळल्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी। 8 महिन्यांपूर्वी उभा केलेला पुतळा कोसळतोच कसा? महाराजांच्या नावानं मतं मागायची आणि मग टेंडर काढायची, राज ठाकरेंची टीका। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करा, खासदार अमोल कोल्हेंची मागणी। शिवभक्तांना शांतता राखण्याचंही कोल्हेंचं आवाहन। राजकोट किल्ल्यावरील पुतळा बसवण्याचं काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। भाजप आणि मित्रपक्ष हे निवडणुका घ्यायला घाबरतात। विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेख, अनिल देशमुख यांनी विश्वास व्यक्त केला। पक्षातून गेलेल्या अनेक नेत्यांची घरवापसी होण्याची शक्यता, थर्मामीटर लावून योग्य नेत्यांचीच पक्षामध्ये वापसी करू, अनिल देशमुख यांचं राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांबद्दल वक्तव्य। धर्मराव बाबा अत्राम यांच्या विरोधात अत्राम यांचीच कन्या निवडणूक लढवणार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट। याबाबत अत्राम यांच्या कन्येनं 3 वेळा शरद पवारांची भेट घेतल्याचंही वक्तव्य। काँग्रेस खासदार वसंत चव्हाणांवर आज अंत्यसंस्कार, त्यांच्या मूळ गावी नायगाव इथं सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार। शरद पवार आज पुण्यामध्ये असून वसंतदादा साखर कारखान्याच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती। लोकसभेला तिकीट कापल्याची खंत भावना गवळींकडून पुन्हा व्यक्त। विदर्भातील मुली चांगल्या, पण मराठवाड्यातील जावई इकडे येऊन कब्जा करतात, आमदार भावना गवळींचा हेमंत पाटलांना टोला। शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज भरून घेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात। 5 सप्टेंबरपर्यंत अर्ज प्रदेश कार्यालयात सादर करण्याचं आवाहन। हिंगोलीमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची आढावा बैठक। वसमत विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार, आमदार राजू नवघरे यांच्या नेतृत्वामध्ये बैठकीचं आयोजन। भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आढावा बैठक पार, अनिल देशमुखांचे कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश। शेतकरी संघटनांचे अध्यक्ष नितीन कदम यांच्या कार्यालय आणि प्रतिष्ठानची तोडफोड होणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली। जीवाला काही झाल्यास आमदार रवी राणा जबाबदार, नितीन कदम यांचं वक्तव्य। आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली। यावेळी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली। ठाण्यातील टेंभीनाका परिसरात आनंद दिघेंच्या मानाच्या दहीहंडीचं आयोजन, जय्यत तयारीही सुरू। ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाला सुरुवात, अभिनेता अंशुमन विचारेनं चोर दहीहंडी फोडली। जळगावमधल्या राम मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा, भजन कीर्तन सोहळ्यासह विधिवत पूजा करत चिमुकल्यांच्या उपस्थितीत जन्मोत्सव साजरा। नागपूरच्या महाल परिसरात जन्माष्टमी आणि दहीहंडीचा उत्साह,
गोविंदा पथकांकडून मध्यरात्रीपर्यंत दहीहंडी फोडण्याचे प्रयत्न. भिवंडीच्या भंडारी कंपाऊंड परिसरात जन्माष्टमी साजरी. युवा शक्ती मित्र मंडळानं आयोजित केलेल्या सोहळ्यात भोजपुरी कलाकारांनी कृष्णाची गाणी गायली. देशभरात पाळणा झोजवून कृष्ण जन्मोत्सव साजरा. मथुरा वृंदावनमध्ये भाविकांची अलोट गर्दी, तर आज सगळ्यांना दही काल्याचे बेत. दहीहंडी निमित्त मुंबई परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार. तर गोविंदांना तातडीनं वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी मुंबई प्रशासनही सज्ज. पाटण्यामध्ये जन्माष्टमी निमित्त इस्कॉन मंदिराला आकर्षक सजावट. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. पुण्यात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेत 35 मंडळांचा एकच दहीहंडी साजरा करण्याचा निर्णय. लाल महाल चौकामध्ये दहीहंडीचं आयोजन. पुनीत बालन यांचा पुढाकार. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवरती श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं दहीहंडी उत्सवाचं आयोजन. मथुरेमध्ये कृष्ण जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. दादरमध्ये आज अमर सुभाष क्रीडा मंडळाकडून पाळणा झोजवून श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी. सोबतच थर रचून दहीहंडीही फोडली. मुंबईतील सांताक्रूजच्या गोविंदा पथकाकडून 7 थरांची सलामी देण्यात आली. विघ्नहर्ता गोविंदा पथकाची सांताक्रूजच्या राजाला सलामी देऊनच दहीहंडी साजरी करण्याची परंपरा. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये आमदार प्रकाश सुर्वेंकडून दहीहंडीचं आयोजन. शिवसेनेतील नेते उपस्थित राहणार. मनोरंजन कार्यक्रमासाठी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या विशेष कार्यक्रमाचंही आयोजन. यवतमाळमध्ये हाती घोडा पालखी जय कन्हैया लालकीचा गजर करत श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा. तर अंकुश बघमारे यांच्याकडे श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त आकर्षक देखावे. धुळ्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून महायुतीचे काळे कारनामे अशी प्रतिकात्मक स्वरूपाची दहीहंडी. महाविकास आघाडीचं सरकार पाडून भाजपनं सामाजिक मर्यादांना तिलांजली दिल्याचाही आरोप. कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर अभिनेत्री शिल्पा शेट्टी जुहूच्या इस्कॉन मंदिरात पती राज कुंद्रा आणि कुटुंबियांसोबत भगवान कृष्णाचे आशीर्वाद घेतले. ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे आणि आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं ठाण्यामध्ये दिव्यांग मुलांकरता दहीहंडीचं आयोजन. गोविंदा गाण्यावरती दिव्यांग विद्यार्थ्यांना नाचण्याचा आनंद मिळाला. सांगलीमध्ये श्री शिवप्रतिष्ठाननं कावड यात्रा काढली. यात्रेमध्ये 21 नद्या आणि 21 गडकोटांवरील जलपूजन करून यात्रा हरिपूरकडे रवाना. सांगलीच्या तासगावमध्ये येरळा नदीला पूर. पुरामध्ये वृद्ध दाम्पत्य येरळा पात्रात वाहून गेलं. एनडीआरएफकडून शोध मोहीम. नाशिकच्या गिरणा खोऱ्यामध्ये पावसाच्या दमदार सरी. धरण फुल होण्याच्या मार्गावर, त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता. नाशिक शहरात पावसाची संततधार सुरू. गोदावरी सलग 3ऱ्या दिवशी दुथडी भरून वाहतीये. तर गंगापूर धरणातून गोदापात्रात 9,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीची पूरस्थिती कायम. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. आजही पावसाचा अंदाज असल्यानं पूरस्थिती कायम राहण्याची शक्यता. नाशिक मुंबई महामार्गावर उभारलेल्या उड्डाणपुलावरती खड्ड्यांचं साम्राज्य. जोरदार पाऊस झाल्यानंतर पुलाला अक्षरशः स्विमिंग पूलचं स्वरूप. जायकवाडी धरण 50%हून अधिक भरलं. धरणामध्ये 71,115 क्युसेकना पाण्याची आवक सुरू. पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून 40 दिवसांचा मेगाब्लॉक. 600 ते 700 लोकल रद्द. गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6वी मार्गिका तयार करण्यासाठी ब्लॉक. गणेशोत्सवात मात्र मेगाब्लॉक नसेल, रेल्वेची माहिती. मुंबईच्या अटल सेतूवरून 7 महिन्यात 50 लाख वाहनांचा प्रवास. अटल सेतूच्या उद्घाटनामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील 2 महत्त्वाच्या विमानतळांदरम्यानचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होणार. राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला 68 कोटी रुपयांचा निधी मंजूर. तर यंदाच्या आर्थिक वर्षासाठी राज्यातील विमानतळाच्या विकासासाठी 455 कोटींचा निधी राखीव. बीएमसी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ करण्यास महापालिका आयुक्तांकडून प्रशासकीय मंजुरी. वाहन भत्ता, एलटीए, अन्य विविध भत्ते वाढवण्यास मान्यता. मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. काहीही करून गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करा. मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी नवीन तंत्रज्ञानानं भरले जाणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. महामार्गाच्या कामात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्वतःहून लक्ष घातलंय. शिंदेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांकडून कशेडी बोगद्याची पाहणी.
गणेशोत्सवापूर्वी दुसरा बोगदा तयार करण्याचा प्रयत्न 2 टनेलमधून चाकरमान्यांना ये-जा करण्यासाठी सोयीस्कर होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावेळी महाविकास आघाडीची निदर्शनं, महिलांवरील अत्याचारावर योग्य कारवाई करत अशी मागणी, कार्यकर्ते संतप्त, मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचाही प्रयत्न. मालेगाव महानगरपालिकेच्या तब्बल 15 अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. नेपाळ बस दुर्घटनेतील जखमी मुंबईमध्ये दाखल, जखमींना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय कक्षाचा मदतीचा हात, सगळे जखमी उपचाराकरता बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल. हिंगोलीमध्ये सकाळपासूनच बँकेसमोर रांगा, केवायसी भरण्यासाठी लाडक्या बहिणींनी गर्दी केली. अकोला शहरातील वाशिम बायपास जवळ ई बाईकच्या शोरूमला आग, आगीमध्ये ई बाईकसह लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी अशी प्राथमिक माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील उत्तरा नगरीमधील ए सेक्टरमध्ये रस्त्याचं काम अपूर्ण, नागरिकांचा रस्त्यावर येऊन संताप व्यक्त, प्रशासनानं लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाहीत तर महापालिकेवर धडक मोर्चा काढू, समाजसेवक गमन पाटील यांचा इशारा. बदलापूर प्रकरणातील शाळेचे मागच्या 15 दिवसांचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग गायब, शिक्षण विभागाच्या चौकशीच्या समितीतून ही बाब समोर आल्याची मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. बदलापूर प्रकरणातील पीडित मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी मंत्री दीपक केसरकर घेणार, डिग्रीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याची मंत्री केसरकर यांची माहिती. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका आणि दोन्ही सेविकांवर पॉक्सो अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस. बदलापूर प्रकरणी पीडित चिमुकलीच्या बाजूने असीम सरोदेंकडून वकीलपत्र दाखल, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची घाई केली, अपुरं कलम लावली असाही आरोप. महिला अत्याचाराच्या घटनांवरून खासदार प्रणिती शिंदे संतापल्या, आपल्या मुलांसोबत 1 तासभर बसा आणि त्यांना महिलांचा सन्मान करायला शिकवा असा सल्ला. लातूरमध्ये 70 वर्षीय महिलेची हत्या करून 4 दिवस बलात्कार, भेटा गावातली धक्कादायक घटना. वसईतल्या एका घरामध्ये वॉशिंग मशीनचा स्फोट, महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं. मुंबईच्या काळबादेवी परिसरात 30 फूट लांब भिंत कोसळून दुर्घटना, दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू. चंद्रपूर जिल्ह्यातील डोनाळा गावात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू. वाशी ब्रिजवर टाटा गाडीला अचानक आग, बीकेसीवरून खारघरला घरी परत जात असताना गाडीनं अचानक पेट घेतला. पंतप्रधान मोदींची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी चर्चा, भारत अमेरिका भागीदारीसाठी राष्ट्राध्यक्ष बायडन वचनबद्ध. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.